नीटचा पेपर लीक झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. मोजक्या जागांसाठी लाखो अर्ज येतात. जसं की नीटमध्ये जे अर्ज भरले जातात तिथे एका जागेसाठी 1000 लोक अर्ज करत असतात. आजपासून 30-40 वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची जशी दृष्टी होती, टनल व्हिजन, बस इतकंच बघू शकतोय आणि जगाचं त्याला काहीच माहीत नाही, ती आजही तशीच आहे. म्हणूनच या स्पर्धा परीक्षांमागे इतकी चढाओढ असते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांवर इतका ताण आणि दबाव असतो. हे गरजेचं नाही आहे की हे केलं तरच जसं 50 वर्षांपूर्वी व्हायचं, डॉक्टर इंजिनियर. आजही तेच चाललंय, डॉक्टर इंजिनियर. हे कधीपर्यंत चालणार आणि किती हॉस्पिटल्स बांधली जावीत? इंजिनिअरिंग कॉलेजचं तरी एक वेळ ठीक आहे, पण मेडिकलच्या जागेसाठी तर पूर्णच्या पूर्ण हॉस्पिटलच बांधावं लागतं. किती बनणार? मग प्रायव्हेट हॉस्पिटल्स बनतात आणि खासगी संस्थांचा दर्जा काय आहे, त्यांची दुर्दशा काय आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. पण तिथेही लोक घुसलेले असतात की बस कसंही करून एकदाचा शिक्का लागून जावा.